दातारमळ्यातील श्री म्हसोबा व संतुबाई देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभलेल्या दातारमळा परिसरातील श्री म्हसोबा व संतुबाई देवाची यात्रा स्थानिक युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या लोकसहभागातून मोठ्या उत्साहात शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी साजरी करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या या मंदिराला नवसंजीवनी मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोकवस्ती निर्माण होण्यापूर्वीपासून परिसराच्या संरक्षणासाठी आराध्य दैवत म्हणून श्री म्हसोबा देवाची स्थापना करण्यात आली होती। बाबूराव दातार यांच्या जागेत हे मंदिर उभे असून पूर्वी या परिसरात मोठ्या उत्साहात यात्रा भरत होती, मात्र कालांतराने ही परंपरा लोप पावत चालली होती। मंदिराचा इतिहास, पावित्र्य आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत जपण्याच्या उद्देशाने मोहन शेळके, बाळू देवटणकर, दिनकर तापेकर, सुरेश गवंडी, बाळू तोडकर, नगरसेवक संतोष शेळके आदींसह दातारमळा गल्ली नंबर 1, 2, 3 मधील सर्व नागरिक, स्थानिक युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली व यात्रेनिमित्त परिसरातील हजारो महिलांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात डोक्यावर आंबीलच्या घागरी घेऊन मंदिरात आगमन केले। भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याने परिसर दुमदुमून गेला होता। दरवर्षी जुलै महिन्यात श्री म्हसोबावर संतुबाई देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती, पण काही कारणांमुळे ती बंद झाली होती। आता पुन्हा नव्या जोमाने चालू वर्षी म्हणजेच 17 जुलै 2026 पासून यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे। यावेळी भागातील महिला, नागरिक, युवक व दातारमळा परिसरातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। म्हसोबाच्या नावानं चांगलं, संतुबाईच्या नावानं चांगलं। आपला हा दातारमळा परिसरातील हे जे संयुक्त दातारमळा आहे, तिथे जी दोन दैवत आहेत, संतुबाई आणि म्हसोबा, ही ग्रामदैवत आहेत। ती ग्रामदैवताची यात्रा आपण 100 वर्षापासून करत आलेलो आहोत। पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे। काही कारणास्तव ती थोडे दिवस बंद पडली होती, पण आता ती यात्रा परत पुन्हा चालू करण्यासाठी या तरुण जवानांना जी स्फूर्ती मिळाल्या, ती अशी जिथून पुढच्या काळात पण सगळ्यांना यावं आणि संतुबाई आणि म्हसोबा त्यांना बळ द्यावं यात्रा करण्यासाठी, हीच मी संतुबाई आणि म्हसोबा चरणी प्रार्थना करतो। आणि नमस्कार सगळ्या नागरिकांना, सगळ्या मित्रांना। आज आमच्या दातारमळा खऱ्या अर्थानं संयुक्त दातारमळा झाला असं म्हणावं लागेल, कारण आमच्या दातारमळा या परिसरामध्ये या ठिकाणी मागील 100 वर्षापासून या ठिकाणी एक परंपरा आहे आणि ती परंपरा आजच्या या सगळ्या नवीन पिढीतल्या येणाऱ्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण पिढी कायमपणे आपण या ठिकाणी जपण्याचा या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच निमित्तानं आज या दातारमळा परिसरामध्ये आमचं जे इथलं ग्रामदैवत म्हणा किंवा या भागातलं आमचं जे दैवत आहे ते म्हणजे आमचं इथले म्हसोबा आणि आमची संतुबाई। आज हे दर 3 वर्षातनं एकदा ही यात्रा या ठिकाणी भरते आणि मागील 100 वर्षाची परंपरा ही येणाऱ्या नवीन पिढीसोबत आम्ही असंच या ठिकाणी सातत्यानं करत राहू, कारण आजपर्यंत ह्या दोन्ही देवी देवतांचं आमच्या संपूर्ण दातारमळा परिवाराकडे संपूर्ण त्याचं लक्ष असतं आणि येणाऱ्या प्रत्येक संकटातून आम्हाला ते लोकांना धैर्य देण्याचं काम या ठिकाणी करत असतं। त्यामुळे प्रामुख्यानं मागील पिढीतील म्हणावं गेलं तर खरोखर या लोकांचं कौतुक केलं पाहिजे। या ठिकाणी मोहन शेळके असतील, बाळूदादा देवटणकर असतील, तापेकर मामा असतील, गवंडी मामा असतील, सुरेशदादा असतील आणि येणाऱ्या पिढीतील नवीन सगळेच आमच्यासारखे युवक या ठिकाणी आपली ही उज्ज्वल परंपरा अशाच पद्धतीने आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे सगळ्यांना या पद्धतीनं आव्हान आहे की सगळ्या दातारमळा परिसरातील दर 3 वर्षांनी येणारी जी ही परंपरा आहे कायम पुढच्या पिढीने सुद्धा चालत ठेवली पाहिजे, टिकवली पाहिजे, या ठिकाणी एवढं आमचं म्हणणं आहे। त्यामुळं आज या ठिकाणी आपण त्या देवाचा जय जयघोष करतोय, म्हसोबाच्या नावाने, संतुबाईच्या नावाने, संयुक्त दातारमळाच्या नावाने। धन्यवाद।